नमस्कार. मी डॉक्टर बालाजी नाईक. मी नाईक एंडोक्राइन अँड डायग्नोस्टिक सेंटर अण्णाभाऊ साठे चौक नांदेड येथे कन्सल्टंट एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण काही महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत, जसं की मधुमेह, थायरॉइड, पीसीओडी आणि इतर हॉर्मोनशी संबंधित समस्या. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे काय. एंडोक्रायनॉलॉजिस्ट कोण असतात आणि कुठल्या कुठल्या पेशंटनी एंडोक्रायनॉलॉजिस्टला भेटायला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना एंडोक्रायनॉलॉजी हा शब्द माहिती असेल, ऐकला असेल, पण त्या विषयाबद्दल सखोल ज्ञान नसेल तर काळजी करू नका. आज मी तुम्हाला सोप्या शब्दात एंडोक्रायनॉलॉजी या ब्रांच बद्दल समजावून सांगणार आहे. तर एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे काय. एंडोक्रायनॉलॉजी ही वैद्यकीय क्षेत्रातील एक दुर्मिळ शाखा आहे. मानवी शरीरातील ज्या काही स्त्राव तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत, म्हणजे हॉर्मोन तयार करणाऱ्या ग्रंथी, त्या ग्रंथींचे आम्ही डॉक्टर. तर बेसिकली आपल्या शरीरामध्ये काही स्त्राव तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत. कॉमन जे लोकांना माहिती आहे ते म्हणजे थायरॉइड ग्रंथी, जी आपल्या गळ्यामध्ये असते, जी थायरॉइड हॉर्मोन तयार करते. तसंच अगदी कॉमन असलेलं पॅनक्रियास ग्रंथी, जी इन्सुलिन तयार करते. तर हे थायरॉइड आणि पॅनक्रियास सोडून इतरही बऱ्याच हॉर्मोन तयार करणाऱ्या ग्रंथी आपल्या शरीरामध्ये आहेत. तर त्या ग्रंथी काय करतात, त्या हॉर्मोन्स तयार करतात आणि रक्तामध्ये सोडतात. मग रक्तातून ते हॉर्मोन वेगवेगळ्या अवयवामध्ये जाणार आणि त्यांचं कार्यपूर्ती करणार. तर विविध हॉर्मोन्सचे स्पेसिफिक रोल्स आपल्या शरीरामध्ये ठरवलेले आहेत. जसं की लहान बाळाच्या वाढीसाठी ग्रोथ हॉर्मोन लागतो. थायरॉइड हॉर्मोनचे सुद्धा अनेक रोल आपल्या शरीरामध्ये आहेत. प्रजननासाठी इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन लागतं. कॅल्शियम बॅलन्स करण्यासाठी पॅराथायरॉइड हॉर्मोन लागतो, व्हिटॅमिन डी लागतं. आणि शुगर, रक्तातील साखर सांभाळण्यासाठी इन्सुलिन हॉर्मोन लागतो. तर असे विविध हॉर्मोन त्यांचे काम नित्य नियमाने करत असतात, तेव्हा मानवी शरीर व्यवस्थित चालतं. तर यावरून तुम्हाला कळालं असेल की हॉर्मोन्स आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे आहेत. परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये जर काही बिघाड झाला, जसं की ग्रंथींनी हॉर्मोन्स कमी तयार केले किंवा गरजेपेक्षा जास्त हॉर्मोन तयार करायला लागले, तर आपल्याला विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. तर सर्वात कॉमन आजार म्हणजे मधुमेह किंवा डायबिटीज ज्याला आपण म्हणतो. यात काय होतं, एकतर इन्सुलिन कमी तयार होतं किंवा इन्सुलिन तयार जरी झालं तरी पण ते त्याचं कार्य व्यवस्थित करू शकत नाही. मधुमेहाचे विविध प्रकार आहेत, जसं प्रौढांमध्ये दिसणारा टाईप 2 डायबिटीज, लहान मुलांमध्ये दिसणारा टाईप 1 किंवा गर्भावस्थेतील महिलांमध्ये आढळून येणारा जस्टेशनल डायबिटीज, असे विविध प्रकार डायबिटीजचे आहेत, जे मुख्यतः इन्सुलिनच्या असंतुलनामुळे दिसून येतात. नंतर येतात थायरॉइड ग्रंथीच्या समस्या, ज्या थायरॉइड हॉर्मोनच्या असंतुलनामुळे. जर थायरॉइड ग्रंथीतून हॉर्मोन कमी तयार होत असतील तर आपण त्यांना म्हणतो हायपोथायरॉइडिझम, आणि जर गरजेपेक्षा जास्त थायरॉइड हॉर्मोन होत असेल तयार तर आपण म्हणतो हायपरथायरॉइडिझम. मग काही पेशंट असतात ज्यांच्या गळ्याच्या पुढे गाठी असतात, काहींना थायरॉइडचं कॅन्सर असतात. अशा सर्व पेशंट्सनी एंडोक्रायनॉलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे. थायरॉइड ग्रंथीच्या बाजूला असतात पॅराथायरॉइड ग्रंथी, ज्या पॅराथायरॉइड हॉर्मोन तयार करतात. तर हे पॅराथायरॉइड हॉर्मोन आपल्या मानवी शरीरातील हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत महत्वाचं हॉर्मोन आहे. ते काय करतं, आपल्या रक्तातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचं संतुलन पटवून ठेवतं. आणि ज्या लोकांमध्ये या हॉर्मोनचा बिघाड होतो, समजा उदाहरणार्थ पॅराथायरॉइड हॉर्मोन जास्त तयार व्हायला लागतं, तर काय होणार, वारंवार त्यांना फ्रॅक्चर होणार, हाडे दुखणार किंवा वारंवार मुतखडा होणार, असे अनेक समस्या अशा पेशंट्सना उद्भवू शकतात. त्यामुळे पॅराथायरॉइड हॉर्मोनचे असंतुलन असल्यास एंडोक्रायनॉलॉजिस्टला भेटणे गरजेचे आहे. स्त्रियांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा महत्वाचा हॉर्मोनचा आजार म्हणजे पीसीओएस, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो. तर यात काय होतं, पाळी अनियमित होते, मासिक पाळी रेग्युलरली येत नाही, चेहऱ्यावरती पुरळ येते, चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती अनावश्यक केस यायला लागतात. पुरुषांमध्ये महत्वाचा सेक्स हॉर्मोन म्हटलं तर टेस्टोस्टेरॉन. तर टेस्टोस्टेरॉनच्या कमीमुळे किंवा टेस्टोस्टेरॉनच्या अभावामुळे काय होतं, पुरुषांमध्ये वंध्यत्व येऊ शकतं, मूल होण्यास त्रास होतो. नंतर लिंगामध्ये ताठरता येत नाही, लैंगिक इच्छा कमी होते, स्नायू कमजोर होतात. सेक्स हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे पुरुषांमध्ये कधी कधी स्तनवाढ दिसून येते, त्यांच्या छातीचा आकार वाढतो. हल्ली भारतालाच नाही तर पूर्ण जगाला भेडसावणारा मोठा प्रश्न म्हणजे लठ्ठपणा किंवा स्थूलता, ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. प्रमाणाबाहेर वजन वाढलंय, खूप प्रयत्न करून सुद्धा कमी होत नाहीये. वेगवेगळे फॅन्सी आहार करून पाहिले, व्यायाम करून पाहिला, होईल ते सर्व मार्ग करून पाहिले तरी पण वजन कमी होत नाही. अशा पेशंटनी एक वेळा एंडोक्रायनॉलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. लहान शिशूंमध्ये किंवा लहान मुलांमध्ये कुठले कुठले एंडोक्राईनचे आजार आढळून
जातात ते आपण टप्प्याटप्प्याने पाहू. मूळ दवाखान्यात जन्माला येतो तेव्हा नर्स म्हणा किंवा डॉक्टर म्हणा त्या बाळाला घेऊन येतात आणि म्हणतात अभिनंदन, तुम्हाला मुलगा झालाय किंवा अभिनंदन, मुलगी झाली आहे, घरी लक्ष्मी आली आहे. पण फार क्वचितच असं होतं की बाळाचं लिंग निर्धारित करू शकत नाही. बाळाचं लिंग पाहिलं नवजात शिशूचं तर मुलाचं आहे की मुलीचं आहे, थोडाफार त्यात दोष दिसतोय. तर मग अशा वेळी जेव्हा लिंग निर्धारित करणं अवघड जातं, ज्याला आम्ही अँबिगियस किंवा अटिपिकल जेनिटेरिया म्हणतो, तर अशा वेळी एंडोक्रायनॉलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मग बाळ मोठं होतं, शाळेत टाकतात, अंगणवाडी म्हणा, बालवाडी टाकतात. पण मग उंचीनुसार काय होतं की त्याला प्रार्थनेला सगळ्यात समोर उभं करणार किंवा उंचीनुसार त्याला पहिल्या बाकावर बसवणार. त्याच्या वयाच्या इतर लेकरांपेक्षा त्याची उंची थोडीफार कमी वाटायला लागते. तर अशा वेळी पालकांनी, आईनी, वडिलांनी बाळाला घेऊन एक वेळा एंडोक्रायनॉलॉजिस्टला भेटणं खूप गरजेचं आहे. का महत्वाचं आहे? कारण बाळाच्या वाढीसाठी बरेच हॉर्मोन्स गरजेचे असतात. ग्रोथ हॉर्मोन सगळ्यात महत्वाचा, इन्सुलिन झालं, नंतर थायरॉइड हॉर्मोन झाला, नंतर सेक्स स्टिरॉइड्स, असे बरेच हॉर्मोन्स जेव्हा योग्य प्रमाणात काम करतात तेव्हा बाळाची उंची वाढते. एकाच जरी दोष असेल तर मग उंची कमी वाटते. मग अशा वेळी एंडोक्रायनॉलॉजिस्टला भेटून त्याच्यावरती उपचार घेतले की लहान मुलांची उंची परत वाढू शकते. नंतर येते पौगंडावस्था किंवा किशोरावस्था. तर सहसा 10, 11, 12 वर्षांमध्ये मुलींना छातीमध्ये वाढ होणे किंवा मासिक पाळी सुरू होणे हे सर्व नॉर्मल असतं. पण कधी कधी काय होतं की शाळेत जाणाऱ्या मुलींना खूप लवकर मासिक पाळी सुरू होते, जसं की 8 वर्षाच्या आधीच छातीची वाढ व्हायला लागते, लवकर मासिक पाळी सुरू झाली. तर हे स्त्री हॉर्मोन्सच्या बिघाडामुळे असू शकते. किंवा मुलांमध्ये 9 वर्षापेक्षा लवकर लिंगाचा आकार वाढणे, अंडाशयाचा आकार वाढणे, खूप लवकर दाढी मिशा फुटणे, शरीरावर केसी यायला. तर कमी वयात जेव्हा हे असे प्रौढांसारखे बदल दिसून येतात, याला प्रिकॉशन्स प्युबर्टी असतं. याच्या उलट आपण पाहिलं तर मुलगी 13 वर्षाच्या पुढे जाते, 14, 15, 16 वर्षाची होते, तरी पण म्हणावे ते शरीरात बदल होत नाही, छातीमध्ये वाढ होत नाही, मासिक पाळी सुरू होत नाही. मुलांमध्ये 14 वर्षाच्या पुढे, म्हणजे मुलगा 14 वर्ष क्रॉस झाले, 15 झाले, 16 झाले, तरी लिंगाचा आकार वाढलेला नाही, अंडाशयाचा आकार वाढत नाही, दाढी मिशा फुटल्या नाहीत अजून, त्याला आपण म्हणतो डिलेट प्युबर्टी. तर असे प्रिकॉशन्स प्युबर्टी लवकर वयात किंवा डिलेट प्युबर्टी उशिरा वयात येणे हे सेक्स हॉर्मोनच्या बिघाडामुळे झालेले आजार आहेत. यासाठी हॉर्मोन तज्ञांना भेटून याच्यावरती उपचार घेणे खूप गरजेचे आहे. अजून एक महत्वाची ग्रंथी म्हणजे ॲड्रिनल ग्रंथी, जी आपल्या किडनीच्या वरती असते, जिच्यातून मेनली कॉर्टिसॉल आणि अल्डोस्टेरॉन असे खूप महत्वाचे हॉर्मोन्स निघत असतात. तर त्याचा जर बिघाड झाला तर मग कुशिंग सिंड्रोम होणार किंवा मग ॲड्रिनल इन्सफिशियन्सी होणार. तर हे पेशंट युजली कसे प्रेझेंट करतात? खूप झपाट्याने वजन वाढतं, पोटावरती मोठे मोठे स्ट्रेच मार्क्स यायला लागतात, थोडं जरी मार लागला तरी त्वचा काळी पडते किंवा खूप कमजोरी वाटते. तर ही सर्व लक्षणे कुशिंग सिंड्रोमची असू शकतात. सगळ्यात महत्वाची ग्रंथी जी इथे बसलेली असते महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याच्या जागी, जिला पियुषिका ग्रंथी असं म्हणतात, तिच्यातून काही खूप अत्यंत महत्वाचे हॉर्मोन्स निघतात. त्यांचा जर बिघाड झाला तर मग काय होणार? जसं की ग्रोथ हॉर्मोन जास्त झालं तर मग हळूहळू हाताची बोटांची साईज वाढायला लागते, चपला बूट टाईट व्हायला लागतात, हातातील अंगठ्या टाईट व्हायला लागतात, डोकं दुखायला लागणार, दृष्टीमध्ये दोष व्हायला लागतो, म्हणजे आरती बाजू काळी दिसते, चालताना भिंतीला टकरा लागणार, गाडी चालवता येत नाही, असे बरेच प्रॉब्लेम होतात. प्रोलॅक्टिन जास्त यायला लागले काय होणार? छातीमधून आपोआप दूध निघायला लागतं. एडीएच हॉर्मोनचे असंतुलन झाले काय होणार? माणूस खूप पाणी प्यायला लागतो, वारंवार लघवीला जायला लागणार, सोडियमचे असंतुलन व्हायला लागणार. इतरही काही महत्वाचे एंडोक्रायनॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत, जसं लहान मुलांमध्ये हाडांचे दोष होतात, मोडदूस ज्याला आपण म्हणतो, गुडघ्यातून पाय फाकल्यासारखे वाटतात. मोठ्या माणसांमध्ये हाडाची कमजोरी होते, ठिसूळपणा वाढतो, वारंवार हाडे फ्रॅक्चर्स व्हायला लागतात. कमी वयामध्ये हायपरटेन्शन, बीपी सुरू होणं किंवा कमी वयामध्ये स्ट्रोक येणं, पॅरालिसिस येणं, नंतर चरबीच्या समस्या, कोलेस्ट्रॉल खूप वाढून जाणे. तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांना कुणालाही या तक्रारी असतील तर तुम्ही जवळच्या एंडोक्रायनॉलॉजिस्टला नक्की भेट द्या. नमस्कार.